अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. मित्रांनो, वर्ष 2 वर्षापासून मंत्र जप करत असाल, करत आहे किंवा करत होतो, अशा व्यक्तींसाठी आजचा विषय आहे. मित्रांनो, जो व्यक्ती 2-2.5 वर्षापासून कुठल्याही मंत्राची सिद्धी करत आहे, मंत्र जप करत आहे, तर त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त झालेली असेल, सिद्धी त्याच्यावरती शक्ती प्रसन्न असेल, तर त्यामध्ये काही लक्षणं दिसून येतात. त्या व्यक्तीचे ध्यान समाधीकडे मार्गस्थ होण्याचं वेळ आलेली असते. तो ध्यान अवस्थेमध्ये विलीन होत असतो. त्याच्या आज्ञाचक्रामध्ये काही गोष्टींचा खिचाव होत असतो. त्याचे काही चक्र, काही फिल्टर्स ब्लॉक अनब्लॉक होत असतात. एनर्जी बर्न होत असते, प्रवाहित होत असते. कुंडलिनी पासून, मूलाधारापासून तर आज्ञाचक्रापर्यंत त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये काही बदलाव घडत असतात. मग अनादा असेल, आज्ञाचक्र असेल, स्वाधिष्ठान असेल, मूलाधार असेल, मणिपूर असेल, कुठलेही चक्र असो, ह्या प्रत्येक चक्रावरती कार्य होत असते, शुद्धता होत असते आणि आज्ञाचक्रावरती त्याचा खिचाव होण्यास सुरुवात होते. मग जांभळी येणे, डोळ्यात पाणी येणे, ज्यावेळेस तो व्यक्ती जपाला बसतो त्यावेळेस झोप लागल्यासारखे होणे, शरीरावरती कंट्रोल न राहणे. मित्रांनो, पण महत्वाचा विषय म्हणजे मी यातले एक नस तुम्हाला सांगणार आहे. असे होते, ऊर्जा कमवली, सर्व काही घडते, पण शक्ती कार्य करत नाही. केलेले वचन सत्य होत नाही. दिलेला उपाय विधान पूर्ण होत नाही. किंवा तुम्ही केलेल्या कार्यातून समोरच्या पिढीला, बाधेला, त्या व्यक्तीला फरक पडत नाही. का होते? मित्रांनो, तुमचा गुरुमार्ग चुकीचा आहे. तुम्ही जरी गुरुमंत्राचीच ऊर्जा कमवलेली आहे, भ्रमात राहू नका. गुरुमंत्राची ऊर्जा ही तुम्ही कमवलेली आहे, गुरुनं दिलेली नाही. तुमच्यावरती शक्तिकृपा होती, तुमचं मन, अंतकरण चांगलं होतं, तुम्ही मेहनती होता, म्हणून कुठल्या ना कुठल्या नामाने देवाने तुमच्यावरती कृपा केलेली आहे. जी शक्ती तुमच्यावरती येते, त्या शक्ती कृपारूपी तुमच्या संगती चालायला लागलेली आहे. कारण तुम्ही कळत ना कळत नाम स्मरण केलेलं आहे. भले तिचं नाव नसेल, इतर अन्य शक्तीचं का होईना, पण तुम्ही नाम जप केला, नामस्मरण केले, म्हणून तुमच्या शरीराला ती मंत्र सिद्धी प्राप्त झालेली आहे. आता मंत्रसिद्धीकडून कार्य करून घेण्याचे खूप वेगवेगळे पद्धती आहेत. त्या पद्धती मी व्हिडिओच्या माध्यमानं सांगू शकत नाही. जे गुप्त ज्ञान आहे ते गुपितच आहे, ते मी फोडू शकत नाही. पण तरी एक सोपा मार्ग सांगतो. जर तुम्हाला मंत्र सिद्धीकडून कार्य करून घ्यायचे असेल, तर स्वतःसाठी न करता तुम्ही इतर एखाद्या व्यक्तीचे कार्य करू शकता आणि सोपे कार्य करा. जर कुणाचं डोकं वगैरे दुखत असेल किंवा कुणाला नजर दोष लागलेला असेल, अशा छोट्याशा गोष्टींसाठी तुम्ही शक्तीकडे, त्या मंत्राच्याच एनर्जीकडे अर्धास लावून बघा. कार्य पूर्ण झाल्यास काही ना काही त्या बदल्यात त्या व्यक्तीकडून शक्तीला भोग देऊन घ्या. कारण विनाकारण सिद्धीचा प्रयोग करू नये. सिद्धी उपयोगालाच कार्यरत करावी, स्वार्थासाठी सिद्धीचा उपयोग करू नये. पण मित्रांनो, तुमच्या गुरुपेक्षा तुमच्यात सामर्थ्य जास्त आहे, म्हणून ह्या गोष्टी घडत आहेत की तुमच्या जीवनामध्ये सगळं होऊनही सिद्धी तुमचं कार्य करत नाही. आता तुम्ही म्हणणार काय करायचे? तर मित्रांनो, जीवनात एका साधकाला 6 गुरूंची गरज असते. म्हणजे गुरुतत्वाकडे 6 तत्वांचं ज्ञान हवं आहे. मग ते एकाच व्यक्तीमध्ये मिळू शकते किंवा अन्य 5 व्यक्तीमध्ये मिळू शकते. म्हणजे असे 5 मिळून जर एक गुरुमध्ये 6 जर होत असतील, तरच सर्व गुण
संपन्न असा शिष्य तयार होतो. मग त्याला सिद्धी असेल, विद्या असेल, शक्तिकृपा असेल, सामर्थ्य असेल, हे सर्व प्राप्त होऊन कार्यक्षमता प्राप्त होते. त्याच वेळेस तो साधक पूर्णपणे सक्षम रूपाने कार्य निवारणाचे काम करू शकतो, अन्यथा नाही. अलकादेश. जय गुरु गोरखनाथ.